नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते. आज आपण उरलेल्या वरणापासून चवदार आणि मऊसूत रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी आमच्या सासूबाईंना तर 100% आवडलेली आहे. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे उरलेलं फोडणीचं वरण घेतलेलं आहे. हे आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे. रवा तुम्ही इथे जाड बारीक कोणताही घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला 1 उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा टोमॅटो टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 1 चमचा जिरे टाकायचे, 2 चमचे आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण आता तयार आहे. हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला म्हणजेच मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता इथे मी गॅसवर तवा तापायला ठेवला. या तव्यावर अगदी थोडंसं तेल टाकलं आहे आणि या तेलावर आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे आणि आता ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. 2 मिनिटे आपल्याला मध्यम आचेवर याची एक साईड शेकून घ्यायची आहे. याला आता वरतून आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर याची दुसरी बाजूही आपल्याला शेकून घ्यायची आहे. याची दुसरी साईडही आपल्याला 2 मिनिटे शेकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकदम झटपट, चवदार आणि मऊसूत होणारी नाश्ता रेसिपी आहे. तुम्ही जर वरण उरलेलं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. खूप छान लागते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील.